हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे दिवाळीनिमित्त आपण बेसन लाडू बनवणार आहोत। तर यासाठी मी 2 वाटी इथे बेसन घेतलं आहे आणि तेवढेच वाटी 1 वाटी मी इथे बारीक रवा घेतला आहे। 1 टेबलस्पून आपण इथे गाईचं तूप घेऊन कढई गरम करून घ्यायचे, गॅस ऑन करून, आणि त्यामध्ये जो रवा आहे तो बारीक रवा चांगल्या प्रकारे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर आपण तो बाजूला काढायचा आहे। त्यानंतर पुन्हा गॅसवर आपण कढई ठेवून 1 स्पून आपण इथे तूप टाकणार आहोत आणि जे बेसन घेतलेलं आहे तेही आपण छानपैकी असं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे आपण गॅस जो आहे तो बारीक करणार आहे, ठीक आहे। गॅसची फ्लेम बारीक करूनच तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। छानपैकी बघा असं गोल्डन रंग येऊपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। त्याला कंटिन्यू तुम्हाला ते जे आहे ते चाळत राहायचं आहे, कारण की तो खाली लागू शकतो आणि त्यामुळे तो जळू शकतो, ठीक आहे। यानंतर आपण एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आणि जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये आपण ॲड करून घ्यायचा आहे। आणि जे लम्स आहेत म्हणजे गुठळ्या ज्या आहेत ते आपण हाताने किंवा चम्मचच्या सहाय्याने त्याला फोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे छानपैकी आपण ते फोडून घ्यायचे आहेत। इथे गॅसवर आपण कढई ठेवून तिथे 4 चम्मच गाईचं तूप आणि 1 वाटी, जी वाटीचं प्रमाण मी दाखवलं आहे बेसन पीठचं, तेवढ्याच वाटी पिठी साखर ॲड करून तिला चांगला मेल्ट करून घ्यायचं आहे। असं मेल्ट झाल्यानंतर आपण जे सारण केलं आहे त्यामध्ये हे जे आपण पाक बनवला आहे तुपाचा आणि साखरेचा, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने गरम त्याला सगळंच चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। गरम असतानाच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे। बघा असे जाडसर त्याच्या गुठळ्या तयार होतील। त्यानंतर आपण मिक्सरचं भांडं घेऊन कोमट असतानाच आपल्याला ते पटकन वाटून घ्यायचं आहे। मग पटकन आपण वाटून घेतल्यानं असं भरडशी दाणेदार अशी आपली पूड जी आहे ती तयार झाली आहे। सगळ्या असेच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम असताना पटापट असे छानपैकी लाडू त्याचे वळून घ्यायचे आहेत, ठीक आहे। आपण अशाच प्रकारे सगळे लाडू इथे वळून घेऊ। साधारणतः इथे 1 किलोचं मी प्रमाण घेतलं आहे, तिथे तुमचे 10 ते 15